नमस्कार मित्रांनो, फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम बिग बॉस रियालिटी शो पुन्हा एकदा सुरू होणार आहे। दार उघडणार, नशिबाचा गेम पलटणार या घोषवाक्यात परतलेला बिग बॉस या कलर्स मराठी वाहिनीवर शोचे सूत्र पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी हातात घेतला आहे। 11 जानेवारी पासून बिग बॉसचे नवीन घर आणि घरातील सदस्याचे कारनामे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत। बनीजे आशयाची निर्मिती असलेला बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची सुरुवात एका दिमागदार सोहळ्याने 11 जानेवारी रोजी 8 वाजता प्रसारित होणार आहे। कलर्स मराठी वाहिनीवर जिओ हॉटस्टारवर या सोहळा प्रसारित होणार असून त्यानंतरचे भाग आपल्याला दररोज 8 वाजता प्रसारित होणार आहेत। बिग बॉस सुरू होण्याआधी संपूर्ण महाराष्ट्रात या शो बद्दल तर्कवितर्क चालू आहेत। प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असतात। यंदाही आपल्याला खास स्टाईल आणि दिलखुलास अंदाज रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहेत। बिग बॉस मराठीचं घर म्हणजेच रोज नवं वळण आणि नवं आव्हान। पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळालेला मला खूप आनंद झाला। यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल हे कुणालाच माहित नाही। या शोची खरी मजा म्हणजेच सदस्यामधले लपलेले पैलू प्रेक्षकांसमोर आणणे। यंदाच्या पर्वात राडाधुराळा, भावना आणि मस्ती सगळं काही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, असं रितेश देशमुख यांनी सांगितले आहे। रियालिटी शोच्या विश्वात बिग बॉसची स्वतःची एक वेगळीच ओळख आहे। बिग बॉसच्या घरात यंदाही विविध क्षेत्रातील अंतरंगी स्पर्धक एकाच छताखाली राहणार आहेत। यंदाच्या सीझनची सर्वात मोठी खासियत म्हणजे घराची आगळीवेगळी संकल्पना। या वर्षी 13,000 स्क्वेअर फूट भव्य जागेत विविध क्षेत्रातील 16हून अधिक लोकप्रिय व्यक्तिमत्व सदस्य म्हणून घरात येणार आहेत। अनेक दारांनी समजलेले हे भव्य घर केवळ राहण्यासाठी नसून तेच या खेळाचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे। प्रत्येक दारामागे एखादं आव्हान, एखादा धक्का किंवा नशिबाचं नशीब बदलणारा एक क्षण दडलेला असतो। तर आठवड्यात किमान एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यासाठी इतर स्पर्धक तसेच प्रेक्षकांच्या मताद्वारे नामांकित करण्यात येईल। जो स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत बिग बॉसच्या घरात टिकेल तोच ठरेल बिग बॉसचा मराठी विजेता। तर मित्रांनो, बिग बॉस पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? लाईक कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून बिग बॉस बद्दल रोज ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।